शरण कोण येणार, तटकरे की गोगावले, असा प्रश्न निर्माण झालाय रायगड विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीवरून. कारण एकाच जागेवर शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांनीही दावा ठोकलाय. त्यामुळेच ट्विस्ट निर्माण झालाय. सुनील तटकरे आणि भरत गोगावले हे दोघंही रायगडच्या राजकारणातील कट्टर पारंपरिक विरोधक म्हणून ओळखले जातात. अक्षरशः दोघांमधून विस्तवही जात नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण राजकारणामुळेच या दोघांनाही तडजोड करावी लागणार आहे. तसा फॉर्म्युला समोर आलाय. मात्र या सगळ्यात भाजप गप्प आहे. 1 नंबर आणि 3 नंबर यांच्यातच दावे प्रतिदावे सुरू आहेत. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रायगड विधान परिषदेचं गणित काय, तटकरे आणि गोगावले दोघंही दावा काय करतायत, कोणाचं पारडं जड आहे, नव्या फॉर्म्युल्यामुळे कोण कोणासमोर शरण येणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत TOD मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय TOD मराठी. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे तळकोकणातले 3 जिल्हे मिळून हा मतदारसंघ बनतो. त्यामुळे सुरुवातीलाच आपण विधान परिषदेच्या रायगड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचं नेमकं गणित काय ते समजून घेऊ. सरकारनामा पोर्टलच्या एका बातमीनुसार कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात एकूण 831 मतदार आहेत. आता या 831 पैकी पक्षांची ताकद कशी विभागली गेली आहे ते बघा तुम्ही. एकट्या शिंदे सेनेकडे तब्बल 236 मतं आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेची 77 आणि नगर परिषदेची 159 मतं शिंदेच्या शिवसेनेच्या खात्यात आहेत. म्हणजेच शिंदे सेना ही इथं नंबर 1चा पक्ष आहे. आता दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाकडे वळूया. तर 151 मतांसह भाजप दुसऱ्या नंबरवर आहे. भाजपकडे जिल्हा परिषदेची 46 आणि नगर परिषदेची 105 मतं आहेत. पण इंटरेस्टिंग गोष्ट काय तर राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ. ज्या मतदारसंघासाठी सुनील तटकरे आग्रही आहेत तिथं राष्ट्रवादी काँग्रेसकडे केवळ 63 मतं आहेत. जिल्हा परिषदेची 18 आणि नगर परिषदेची 45 मतं. राष्ट्रवादी काँग्रेस त्यामुळे थेट 3ऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. याच आकड्यांच्या जोरावर शिंदे सेनेचे माजी आमदार राजन साळवी यांनी या जागेवर दावा ठोकलाय. साळवींचं म्हणणं आहे की महायुतीमध्ये सर्वाधिक मतदार आमच्या पक्षाकडे आहेत, त्यामुळे ही जागा नैसर्गिकरित्या आम्हालाच मिळायला पाहिजे. त्यामुळंच साळवी स्वतःही या जागेसाठी इच्छुक आहेत. मग तटकरे एवढा आग्रह का धरतायत तर यामागची कारणं समजून घेणं महत्त्वाचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासाठी ही केवळ एक निवडणूक नाही तर त्यांच्या प्रतिष्ठेचा हा विषय आहे. त्यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी या मतदारसंघाचं याआधी प्रतिनिधित्व केलंय. त्यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपल्यामुळं मुलाच्या राजकीय पुनर्वसनासाठी तटकरे कुटुंब ही जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीये. दुसरीकडे शिंदे सेनेचे मंत्री भरत गोगावले हेही मागे हटायला तयार नाहीत. त्यांनाही आपल्या घराणेशाहीला म्हणजे आपल्या मुलाला लॉन्च करायचं आहे. विकास गोगावले यांच्यासाठी आमदारकी हवी आहे. तसंच तटकरेंसोबतच्या जुन्या संघर्षामुळे शिवसैनिकांच्या भावनाही तीव्र आहेत. आम्ही फक्त अन्याय सहन करायचा का, युती धर्म फक्त आम्हीच पाळायचा का आणि त्यांनी मात्र त्यांच्या मनाप्रमाणे वागायचा, असा सवाल स्थानिक शिवसैनिक करतायत. इतकंच नाही तर शिवसैनिकांनी प्रमोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली एक ठराव घेऊन काही झालं तरी ही निवडणूक शिवसेनाच लढवणार आहे असा निर्धार केलेला आहे. मग पडद्यामागे काय डील झाली आहे? एका बाजूला शिवसैनिकांचा असा कडवा विरोध असताना दुसरीकडे अचानक पडद्यामागे मात्र सूत्र हालायला सुरुवात झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी एक हुकमी तोडगा समोर आलाय. हा फॉर्म्युला समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात मागे जावं लागणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार येऊन 1.5 वर्ष झालं, पण 1.5 वर्षापासून रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद रिक्त आहे. शिवसेनेकडून भरत गोगावले तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिती तटकरे यांच्यात प्रचंड रसिकेच आहे. त्यामुळं 1.5 वर्ष होऊनही रायगडला अजून पालकमंत्री नाही. यावरूनच नवा फॉर्म्युला निश्चित करण्यात आलाय. या नवीन फॉर्म्युलानुसार अनिकेत तटकरे यांचा विधान परिषदेचा रस्ता मोकळा करण्यासाठी शिंदे सेनेनं आपला दावा माघार घ्यावी आणि त्या बदल्यात रिक्त असलेलं रायगडचं पालकमंत्रीपद तटकरेंनी गोगावलेंना सोडावं. सोप्या शब्दात सांगायचं तर काय, आमदारकीच्या बदल्यात पालकमंत्रीपद. या नव्या फॉर्म्युल्यामुळे भरत गोगावले यांचा रायगडचा पालकमंत्री होण्याचा जो काही मार्ग आहे किंवा त्यांचं स्वप्न आहे ते सुकर झाल्याचं चित्र आपल्याला इथं दिसतंय. पण घडत नाही तोपर्यंत राजकारणात अशा फॉर्म्युल्यांना काहीही अर्थ नसतो, हेही तितकंच खरं. पण जर रायगडची जागा तटकरेंना सुटली तर त्याचा राजकीय अर्थ काय? पालकमंत्रीपद गोगावलेंना आणि विधान परिषद राष्ट्रवादीला गेली तर ही महाराष्ट्राच्या राजकारणातली एक प्रचंड मोठी राजकीय घटना असेल. याचे 3 महत्त्वाचे अर्थ निघतात.
पहिला अर्थ म्हणजे राष्ट्रवादीकडे स्वतःची केवळ 63 मतं आणि थेट तिसरा क्रमांक असूनही तटकरेंनी आपल्या मुलासाठी ही जागा मिळवली। यातून तटकरेंचं मॅनेजमेंट स्किल सिद्ध होईल, घराणेशाहीचा खुंटा आणखी मजबूत होईल। कमीत कमी पुढच्या 6 वर्षासाठी त्यांच्या मुलाचं राजकीय करिअर सेट होईल। 6 वर्ष हा सध्याच्या प्रचंड चंचल अशा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठा काळ आहे आणि तो काळ इथं तटकरेंना मिळणार आहे। तर दुसरा अर्थ आहे तो म्हणजे जिल्हा परिषदेत भाजप आणि तटकरेंच्या खेळीनं शिंदे सेनेला सत्तेपासून दूर राहावं लागलं। आता त्याच शिंदे सेनेचा पालकमंत्री पदाचा मार्ग मोकळा होणार आहे, पण त्याच वेळी नंबर 1 चा पक्ष असूनही नंबर 3 च्या पक्षासोबत तडजोड केल्यानं शिंदे सेनेचंही नुकसान झालंय। तिसरा अर्थ म्हणजे या सगळ्या राजकीय संघर्षात एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते, ती म्हणजे भाजपची शांतता। भाजपकडे 151 मतं आहेत आणि ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तरीही भाजप रायगडच्या या जागेसाठी आग्रही किंवा आक्रमक होताना दिसत नाही। तसं जिल्हा परिषदेत 3 नंबरच्या भाजपला 2 नंबरचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हणजेच तटकरेंनी झेडपीची सत्ता सोडली होती, त्याची परतफेड या निमित्तानं केली जाते। तसंच तटकरेंची भाजपशी आणखी जवळीकी या निमित्तानं स्पष्ट झाली आहे। थोडक्यात काय तर तटकरे यांच्यासाठी भाजपनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 पावलं माघार घेतली आहे। आमदारकीच्या बदल्यात पालकमंत्रीपद हा तोडगा कागदावर जरी चांगला वाटत असला तरी 1 नंबरवर असलेली शिवसेना खरोखरच 3 नंबरवर असलेल्या राष्ट्रवादीला शरण जाणार का? भरतशेठ गोगावलेंची पालकमंत्री पदाची इच्छा पूर्ण होईल, पण तटकरेंसाठी संघर्ष करणाऱ्या शिवसैनिकाला काय मिळालं हाही प्रश्न आहे। पण तुम्हाला काय वाटतं, या डीलमध्ये खरंच कुणाचा फायदा होणार आहे आणि कुणाचं नुकसान होणार आहे? कोण कोणाला शरण जाईल? भाजपनं तटकरेंसाठी रायगडची जागा स्वतःहून का सोडली? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा। हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, मित्रमंडळींना व्हिडिओ शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी आपल्या टीव्हीडी मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद।